मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल आला, मात्र या निकालामध्ये कुठतरी पुरावे नाहीत म्हणून सगळ्या आरोपींना जे आहे ते निर्दोष सोडलेलं आहे। त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते तपास यंत्रणांवरती उमटताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। सर, खरं तर हा निकाल आलेला आहे, मात्र या निकालामध्ये निर्दोष जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। कसं बघतं सगळ्याच्या? हा काही वेगळा निकाल लागेल असं मला काही स्वतःला वाटलं नव्हतं, कारण 17 वर्षापासून खटला चाललेला आहे। बॉम्बस्फोट घडला त्यामध्ये तर काही शंका नाही। 6 निरपराध लोक मृत्युमुखी पडली, 100 निरपराध लोक जखमी झाली, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, यामध्ये काही शंका नाही। आता कोणीतरी ही घटना घडवली, त्यांना शिक्षा झालेली नाही किंवा कुणाला शिक्षा झालेली नाही। आता सरकार कोण खटला चालवत होतं, तर सुरुवातीला ATSनी हे प्रकरणाचा तपास केला। त्यांनी 7-9 लोकांना पकडलं, तुरुंगात टाकलं, चार्जशीट दाखल केला। नंतर पुढं हा खटला NIAला दिला गेला। NIA ही केंद्रीय चौकशी एजन्सी आहे आणि 2014 ते सरकार बदललं आणि NIAचं नियंत्रण अमित शहा यांच्याकडे गेलं। त्यानंतर तपासाची दिशा आपण जर पाहिली तर त्यातून काही फार निष्पन्न होईल असं मला वाटलं नव्हतं स्वतःला। सरकारचे अपयश आहे, निरपराध माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत, कोणीतरी बॉम्बस्फोट घडवला, कोणीतरी RDS मिळवलं। RDS काय बाजारात मिळत नाही, हा एक कटाचा भाग होता, पण तो कट होता। कुणी RDS मिळवलं, कुणाची मोटरसायकल होती, हे सगळं दाखवण्यामध्ये NIAला अपयश आलेलं आहे। कोर्टाने म्हटलेलं आहे की ठोस पुराव्याच्या अभावी आम्ही यांना शिक्षा देत नाही। आता जर त्यांना वाटलं असेल की उत्सव साजरा केला पाहिजे तर ठीक आहे, जी माणसं 6 माणसं मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगणार? मी मुख्यमंत्र्यांना विचारतो, मी गृहमंत्र्यांना विचारतो केंद्रीय, त्या मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगणार? उत्सव तुम्ही साजरा करताय करा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं आहे, पण ती निरपराध माणसं मृत्युमुखी पडली त्यांना कोण न्याय देणार? वेगळा निर्णय असं वाटत नव्हतं, याचा अर्थ कुठेतरी आरोपींना सरकारने वाचवलं असं म्हणायचं का? मी जे बोललो ते बोललो, आता बाकी विश्लेषण करायची काही गरज नाही। मी माझं मत सांगितलं की मला काही वाटलं नव्हतं की शिक्षा होईल म्हणून। पुरावे मिळाले नाहीत, यामध्ये कुठंतरी पुरावे सादर केले गेले नाहीत, मिळाले नाही तसे मी म्हणणार नाही। पुरावे सादर केले नाहीत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यावेळेस तुम्ही पंतप्रधान कार्यालयामध्ये होते, साहजिकच ही केंद्रामध्ये सगळा हा विषय होता, त्यावेळेस तुमच्या काही निदर्शन झालं नव्हतं? ही महाराष्ट्र सरकारची चौकशी होती, महाराष्ट्र सरकारच्या ATSनी चौकशी केली, पण आम्ही अर्थात सरकारमध्ये जे कोणी असेल त्याची अप्रत्यक्ष प्रत्यक्षमध्ये जबाबदारी असते। पण हा खटला महाराष्ट्र सरकारच्या अँटी टेरर स्क्वॉडनं चालवला। त्यांनी दोषींना तुरुंगात टाकलं, त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली, त्यांनी ठोस पुरावा गोळा केला होता। पुढं जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा NIAचं नेतृत्व अमित शहांच्याकडे गेलं आणि कोर्टाचं काय म्हणणं आहे की NIAच्या वकिलांना ठोस पुरावा सादर करता आला नाही, मिळाले असं म्हटलेलं आहे, सादर करता आलं नाही आणि म्हणून त्यांना शिक्षा करता आली नाही। आता त्यातून निर्दोष वगैरे म्हणणं ठीक आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसनी आणि UPA सरकारने जे आहे ते कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारे त्यांची माफी मागितली गेली पाहिजे। हिंदू आणि भगवा जो काही दहशतवाद अशा प्रकार शब्दप्रयोग वापरलेला आहे। बघा, जे आरोपी होते ते कोणत्या धर्माचे होते? समजा त्या आरोपींच्या होते खटला चाललेला आणि ते एका विशिष्ट धर्माचे होते। आता भगवा शब्द कृपा करून मी नम्र विनंती करतो वापरू नका। भगवा शब्दासंबंध महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता पवित्र शब्द आहे। हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे आणि शिवछत्रपती यांचं कार्य हे महाराष्ट्राला स्वातंत्र्य देण्याचं कार्य होतं आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातली, इंग्रजांच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वीचा हा लढा आहे। हा रंग आहे वारकरी संप्रदायाचा, हा रंग आहे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांचा। तो कृपा करून या आतंकवादाला रंगाशी जोडू नका। मी माझ्या काँग्रेसच्या सहकार्याने विनंती करतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर सनातनी आतंकवाद म्हणा, हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा, पण रंग देऊ नका त्याला, की रंग आमच्याकरता महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाकरता पवित्र रंग आहे। कुठल्या पक्षाचा आहे त्याला महत्त्व नाही, कारण हा शिवरायांचा रंग आहे, स्वातंत्र्य लढ्याचा रंग आहे। आता प्रश्न असा आहे की एका विशिष्ट धर्माचे लोक होते का ते?
आतंकवादाला धर्म नसतो, जात नसतो. आतंकवादी हा मर्डरर असतो, खुनी असतो. स्वतंत्र भारतातली पहिली आतंकवादी घटना ही नथुराम गोडसे नावाच्या एका माणसाने घडवली. राष्ट्रपित्याचा तरी खून केला. तिथून आतंकवादाला सुरुवात झाली. कोणत्या धर्माचा होता तो? का त्यानं गोळी घालण्यापुरतं काही धर्म परिवर्तन केलं होतं का? आज नक्षलवादी हिंसाचार होतो. आज मणिपूरमध्ये हिंसाचार चाललेला आहे. प्रधानमंत्र्यांना तिथे जाऊन भेटायला वेळ नाही आहे. नक्षली आपण LTTEचा नक्षलवाद बोललो. कुठल्या धर्माचे लोक होते? आतंकवादाचा धर्म नसतो, जात नसते. आतंकवादी हा आतंकवादी असतो, खुनी असतो, निरपराध लोकांचे बळी घेतो आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. आज अमित शहाच्या सरकारला, मोदींच्या सरकारला मालेगावच्या दोषी लोकांना पकडून त्यांना शिक्षा देण्यामध्ये अपयश आलेलं आहे. धन्यवाद सर आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन कृष्णा खापरे सर दिसून ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.